ready to perform, ready to shoot, right? एप्रिल पासूनचा प्रवास खूप मोठा प्रवास असतो 10वी बरोबर आणि इनडायरेक्टली नवीची मुलं शिकत असतात. 1 एप्रिलला प्रवास सुरू झालाय, आज संपतोय असं मी नाही म्हणणार, चालूच राहील जोपर्यंत रिझल्ट हातामध्ये येत नाहीये. तर आता ह्या स्टेजवरती वेगळं काहीही सांगणार नाहीये, खूप सांगितलंय, अगदी नक्कीच दमशतबाद सुटलेला आहे. सो लाईक आता नाही असं कळलं काही सांगणार आहे, फक्त एवढंच म्हणेन बाळांनो, सगळ्या मुलांनी सकाळी 6:30 वाजल्यापासून रात्री 7 पर्यंत खूप अभ्यास केलाय. ज्यांनी मेहनत केली आहे त्यांना खूप सारे ब्लेसिंग्स, मनापासून आशीर्वाद सगळ्या तुमच्या मान्यवरांकडून की खरंच खूप छान यश तुमच्या पदरी यावं. जी मुलं घरी बसून अभ्यास करतायत त्यांना सुद्धा खूप छान यश मिळणार आहे. ॲट द क्लोजिंग नोट मी एवढंच सांगेन की बाळांनो स्वतःशी प्रामाणिक राहावा, आई वडिलांशी प्रामाणिक राहावा. 50%, 60%, 90% इट इज जस्ट अ नंबर, इट इज जस्ट अ नंबर फॉर अस. जसे निकम सर आता म्हणाले की तुम्ही पुढची पिढी आहात, यू आर द नेक्स्ट जनरेशन ऑफ इंडिया. एक तरुण भारताची तुम्ही एक पिढी असणार आहात. कशी असली पाहिजे ही नेक्स्ट जनरेशन? चिंगम खाणारी कशी असली पाहिजे ही पिढी? आजारी कशी असली पाहिजे ही जनरेशन? मोबाईलवर वागणारी की मैदानात मेहनत करणारी, व्यायाम करणारी, हेल्दी? कशी असली पाहिजे नेक्स्ट जनरेशन? 90% अगदी कागदावरचा भाग आहे, पण ऍक्च्युअल लाईफ समोर असते. सो प्रत्येकाने आपापल्या परीने मेहनत करा आणि सगळे तुमच्या आजही पाठीशी आहोत, पाठीशी नाही तर तुमच्या बरोबर आहोत. रात्री 11 वाजता फोन करा, खाडगे मॅडम तुमच्यासाठी उभे आहेत, खाडगे मॅडमची टीम तुमच्या बरोबर उभी आहे. फक्त स्वतःशी आणि आई वडिलांशी प्रामाणिक राहावा. बाकी आमच्या मोठ्या म्हणजे ह्या एजमधल्या मान्यवरांची तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही. 50% सुद्धा तो विनर आहे, 90% सुद्धा विनर आहे. तो अपयशी केव्हा होणार आहे? ज्यावेळेस तो स्वतःशी प्रामाणिक नाहीये आणि त्यांच्या घरातल्यांशी प्रामाणिक नाहीये. ते मोठं फेलियर असतं जीवनातलं. सो आय होप यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन टू से. आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि मला आवडतो इथे उपस्थित मला 10वीचा स्पेशली 10वीचा स्टाफ, जाधव मॅडम, श्रोतिका मॅडम, वनवे मॅडम आणि बॅकअपला असणारा माझा ऑफिस स्टाफ, ह्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद सांगायचे की आज तुमच्यामुळे आज हे 10वीचं सक्सेस ज्ञानशा अकॅडमी मार्केटमध्ये दाखवतेय, मुलांच्या जीवनामध्ये देते. हे सगळं टीमवर्क आहे, एकट्या घाडगे मॅडम किंवा घाडगे सरांचं नाही, अजिबात नाही. इट्स अ टीमवर्क. आणि जितकी माझी टीम ताकदीने काम करते तितक्याच ताकदीने माझे पालक माझ्या पाठीशी उभे असतात. एखादा फटका दिला तरी सर माझ्याकडे कधी कंप्लेंट येत नाही, अजून 2 फटके द्या म्हणून सांगतात. सकाळी उठत नाही ना, उचलून हाय असे आंघोळ केली मुलांनी, नाश्ता केला, उचलून 6:30 मुलं माझ्याकडे आणून पालक सोडतात. सगळ्यात जास्त श्रेय मी पालकांचं, की पालकांचा सपोर्ट आहे. आणि आज पालक वर्गाची टीम करताना असणारची सेन्सिटिव्हिटी, शासनाचे नियम, आपले हात बांधले गेले, पण त्याच्यातून पण माझा एक हात असा मोकळा असतो, कान धरतो आम्ही. तिथे थोड्याशा गाडगे म्हणून वाईट होतात, पण इट्स ओके. तो वाईटपणा माझ्यासाठी खूप मोठा भाग आहे, कारण मला माहिती आहे भविष्यात तुम्ही काय फेस करणार आहात, कोणती स्पर्धा तुमच्या समोर येऊ घातली आहे. सो माय डिअर स्टुडंट्स, तमाम लास्ट 30-40 डेज मोजाल तुम्ही. वर्षभरात जो अभ्यास झाला नाहीये तो शेवटच्या 30-40 दिवसात पेटून करायचा आहे. मागच्या वर्षीचा आपला टॉपर 97.60चा आहे. ह्या वर्षीच्या बॅचला कितीचं टार्गेट आहे? +1 तरी करा. आहे ना टार्गेट मोठा? कितीचं टार्गेट? 11 बोला जरा, थोडं येऊ दे नंबर. कमॉन, हिम्मत पाहिजे तो 11 बोलायला, पण त्यानंतर अभ्यासाची हिम्मत आहे. 90 येतील का? येणारच, नक्कीच येणार. इथे बसलेल्या प्रत्येक मुलामध्ये माझ्या ताकद आहे. इथून प्रेम पासून सुरुवात करेन मी, मागे रुद्रपर्यंत, तिकडे बसलेल्या माझ्या मुली रुचा, श्रेयशी, अस्तास्ता, सगळ्यांची नावं मी घेईन. यू ऑल डिझर्व 85+. यू हॅव दॅट कॅपॅसिटी, यू हॅव दॅट स्ट्रेंथ.
फक्त आता ती दोस्ती दुनियादारी सोडून त्या बाळांनो अभ्यासाला लागला. अजूनही इथे बसला माझा सनस, राघव, मागे बसला विराज, केदार, सगळ्याची नावं नाही घेते मी, साईप्रसाद. तुम्ही करू शकता हा माझा विश्वास आहे. गाडगेवाडीने खूप जवळून तुम्हाला पाहिलंय, तुमची नकनक मला माहिती आहे. तुम्ही करू शकता हा माझा विश्वास आहे. ह्याच हॉलला नेक्स्ट 2 महिन्यानंतर मे मध्ये गणराज आपला बक्षीस समारंभ होणार आहे. आणि बक्षीस समारंभामध्ये ज्ञानछायाची मोठी ट्रॉफी किती जण घेऊन जात आहेत, आतुरतेने वाट बघतोय बाळांनो. आम्ही सगळे तुमच्या यशाची आतुरतेने वाट बघतोय. वेदांत, प्रसाद, सगळे जे चेहरे समोर दिसत आहेत सगळी माझी 10वीची मुलं. बाळांनो 97.60, युअर नेक्स्ट टार्गेट इज 98. आणि मागे बसली माझी 9वी. तुमचं टार्गेट मोठ्याने बोला. 9वी येते का नक्की? कधीपासून सुरुवात? नक्की मागे बसलेली 9वीची मुलं आतापासून कामाला लागायचंय. 90चा टप्पा सहज येत नाही, सहज येत नाही. त्याला डे 1 पासून मेहनत लागते. वर्गात मी बरेच वेळा म्हटलंय 9 सेकंदाच्या स्विमिंगच्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेसाठी त्या प्लेयरने 4 वर्ष मेहनत केली. मॅच किती सेकंदाची होती? बोला. ओनली 9 seconds, my dear students. For how many years he took efforts? He practiced for 4 years. आपली परीक्षा किती तासांची आहे? पर डे 3 hours, 2 hours इंटू अशी किती दिवस एक्झाम आहे? 7 एक्झाम, 5 एक्झाम, 6 काय सब्जेक्ट असते तुमचे, इंटू नंबर ऑफ इयर्स. 10वीला पण ही परीक्षा द्यायची आहे, 12वीला पण द्यायची आहे, जेई नीट पण द्यायची आहे, MPSC UPSC पण द्यायची आहे. किती वर्ष अभ्यास केला पाहिजे? सगळं साध्य होणार आहे, सगळं यश तुमच्या पदरात येणार आहे. फक्त एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा यशाचा, की प्रामाणिक पाहिजे बाळांनो. खरंच स्वतःशी प्रामाणिक व्हा. पालकांना तुमच्याकडून काही मोठी अपेक्षा नाही. तुमचा पगारही नको आहे आम्हा पालकांना. तुमचे पगाराचे पैसे तुमच्याच खिशात असू दे. फक्त एकच की तुम्ही एक चांगले नागरिक घडला पाहिजे आणि एक माणूस म्हणून समाजामध्ये ताठ मानेने वावरला पाहिजे. येतं लक्षात राहणं? परत भाषण सुरू झालं मॅडमचं? नाही ना? चलो, ऑल द व्हेरी बेस्ट एव्हरीवन. वर्क हार्ड, सक्सेस इज युअर्स ओनली. थँक्यू सो मच. आणि मॅडम वर्षभर खूप ओरडल्या, काही पनिशमेंट झाल्या, त्या सगळ्यासाठी मनापासून माफी मागते की माझी इच्छा नसताना ओरडले, आता नाही ओरडणार. ऑल दी बेस्ट.